बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच खरा का? त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धस यांचा आरोप। सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही, मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार चालू शकत नाही, खासदार सुप्रिया सुळेंची टीका। बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं, पुरावे न मिळाल्यामुळे ज्ञानेश्वर मुळे, सिद्धार्थ सोनावणेंचं नाव नाही, सोनावणेंना देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं, देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप। शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक, तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3200 कोटींचे टेंडर स्थगित, सूत्रांची माहिती, साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। सार्वजनिक आरोग्य विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे, एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त, चुकीची गोष्ट थांबली पाहिजे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच, संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक, तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन। 800 फूट बोअरवेलमधून अचानक 100 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे, नंदुरबारच्या पुनसदमधील घटना, शेतीच्या नुकसानीनंतर भूगर्भ तज्ज्ञांकडून तपासणीची मागणी।